नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा उद्या सकाळी 9:30 वाजता शेलघर येथे भगत साहेबांच्या निवासस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. स्वर्गीय भगत साहेबांच्या कार्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला. शिक्षण, न्याय देण्याचे काम त्यांनी केले. अहोरात्र समाजाची सेवा हाच त्यांचा उद्देश कायम राहिला. 84 गावांचा न्याय निवाडा करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी सामाजिक भूमिकेतून काळजी घेतली. तळागाळातल्या लोकांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते. तळागाळातील समाजाचा उद्धार फक्त शिक्षणामुळेच होऊ शकेल हे त्यांनी जाणले होते. आपली दूरदृष्टी, अविश्रांत श्रम, चिकाटी, धडाडी, त्याचबरोबर व्यापक समाजहिताची तळमळ ही उदात्त भावना स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या अंतःकरणात कायम होती. 29 फेब्रुवारी म्हणजेच दर 4 वर्षांनी त्यांची जयंती असते, त्यामुळे ती अधिक उत्साहात साजरी केली जाते. या जयंती सोहळ्यास पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन भगत साहेबांचे पुत्र प्रकाश भगत, अजय भगत आणि संजय भगत यांनी केले आहे. पनवेल महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त सर्व शाळांमध्ये मराठी गीत गायन, निबंध, कविता वाचन, स्वररचित कविता वाचन, वक्तृत्व स्पर्धा, अभिवाचन, कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन, भाषिक खेळ, मराठी भाषेतील विनोद या स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना कुसुमाग्रज यांच्या साहित्याची ओळख व्हावी या हेतूने त्यांचे जीवनचरित्र, त्यांनी केलेल्या कवितांचे वाचन शिक्षकांनी केले. याचबरोबर सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये लोकनेते दिबा पाटील विद्यालय आणि मोठा खांदा शाळा क्रमांक 5 येथील विद्यार्थ्यांनी मराठमोळा वेशभूषा परिधान करून ग्रंथदिंडी काढली. सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ॲक्टिव्ह मोडमध्ये येत त्यांनी CBD बेलापूर येथील सिडको भवनमध्ये विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये त्यांनी सिडकोच्या माध्यमातून सुरू केलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला, तर देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सादरीकरण पाहिले. त्यानंतर त्यांनी थेट विमानतळाच्या जागेवर जाऊन कामाची पाहणी केली. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून मरगळलेल्या सिडकोच्या विविध प्रकल्पांना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर आज पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहनांची वाहतूक 3 तासांसाठी पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवरील मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे महामार्ग पोलीस केंद्र पळसपे हद्दीत पनवेल कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे कामाकरिता पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये पुणे बाजूकडे जाण्यासाठी सर्व प्रकारची वाहने कळंबोली सर्कल, डी पॉइंट, करंजाडे, पळसपे मार्गे जुना मुंबई पुणे महामार्ग पुणे बाजूकडून वळवण्यात आलेली आहेत. तर जुना मुंबई पुणे महामार्गाने येणारी सर्व प्रकारची वाहने कोन ब्रिज येथून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पुणे बाजूकडे वळवण्यात आली आहे. उरण एसटी डेपोमध्ये रिकामी बस मागे घेत असताना रोजंदारीवर सफाईचे काम करणाऱ्या महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी बस डेपोमध्ये चढवून विविध मागण्यांसाठी 2 तास रास्तारोको केले. मंगळवारी सकाळच्या सत्रात उरण डेपोतील कार्यशाळेत एसटी मागे घेत असताना वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडला. या अपघातात रोजंदारीवर साफसफाईचे काम करणाऱ्या कालिदा भीमराव शरणागत या महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
महिलेच्या अपघाताची माहिती मिळताच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी उरण डेपोमध्येच प्रवासी बसेस थांबवून रास्ता रोको आंदोलन केले। या रास्ता रोको आंदोलनामुळे 12 ते 2 दरम्यान डेपोमधील प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती। दरम्यान मृत महिलेच्या नातेवाईकांनी मृताच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, कुटुंबातील एकाला नोकरीत सामावून घेण्यात यावे यासाठी रास्ता रोको आंदोलन केले। मागण्यांची पूर्तता होईपर्यंत डेपोतून प्रवासी वाहतूक सुरू करण्यास जोरदार विरोध दर्शवला। त्यानंतर चर्चा करून मृत महिलेच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून 10,000 रुपये आणि 10 लाखांची आर्थिक नुकसान भरपाई देण्यावर सर्वांचेच एकमत झाले। पेणमधील पार्थ कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने 22व्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक मिलिंद बोचरे, पत्रकार अनीस मनियार, पत्रकार एजाज मनियार, इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापक साजेश माने, दीपाली माने, पार्थ माने, शिक्षिका प्रियांका गायकर, मनाली पाटील, दिशा म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी ऑगस्ट 2023 मध्ये MSc-BTEच्या वतीने घेण्यात आलेल्या MSCITच्या परीक्षेत पार्थ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थी निमिष भरत पाटील या विद्यार्थ्याने 100 पैकी 100 गुण मिळवले। संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 2,000 रुपयांचा धनादेश आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला। परमार्थ आणि वारकरी संप्रदायामुळे जीवनातील अंधकार दूर होतो आणि सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सामाजिक कार्य करणारे उमेश गायकवाड असे तरुण निर्माण होऊन गाव आणि समाज आणि देश उभारणीस चालना देतात। त्यांच्या सामाजिक कार्याला लागणारी मदत करण्यास आम्ही बांधील आहोत, अशी भावना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली। उमेश अशोक गायकवाड यांनी कुंभिवली ग्रामस्थ, वारकरी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार श्रीरंग बारणे आणि खालापूर तालुक्यातील कीर्तनकार तसेच प्रवचनकार यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता। LED दिव्यांद्वारे मासेमारीला बंदी असताना देखील समुद्रात खुलेआमपणे याद्वारे मासेमारी केली जात आहे। त्याचा फटका पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बसू लागला असून ते मोठ्या आर्थिक संकटात सापडू लागले आहेत। जिल्ह्यामध्ये यांत्रिकी आणि बिगर यांत्रिकी अशा एकूण 4,000हून अधिक बोटी आहेत। अनेक मच्छीमार मासेमारीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत। या व्यवसायातून लाखो लोकांना रोजगार मिळत आहे। मासेमारी करण्यापासून मासळी काढणे, मासळी निवडणे, सुकवणे, बाजारात विकण्यासाठी नेणे अशा अनेक प्रकारच्या कामांसाठी स्थानिकांना रोजगार प्राप्त होत आहे। मात्र जिल्ह्यात LED दिव्यांद्वारे मासेमारी राजरोसपणे रात्रीच्या वेळी सुरू आहे। या मासेमारीमुळे समुद्रातील लहान मासळी देखील नष्ट होऊ लागली आहे। त्याचा परिणाम मासळीच्या उत्पादनावर होऊ लागला आहे। LEDद्वारे होणाऱ्या मासेमारीमुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना समुद्रात मासळी मिळेन अशी झाली आहे। त्यामुळे अनेकांना रिकाम्या हातीच परतण्याची वेळ येत आहे। सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानातून दिले जाणारे धान्य कमी प्रमाणात ग्राहकांना मिळत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निदर्शनास आले आहे। त्यामुळे त्यांनी या संदर्भातील गांभीर्य लक्षात घेऊन याबाबतची सविस्तर माहिती पनवेलचे तहसीलदार यांच्याकडून मागितली आहे। नुकताच पनवेल विधानसभा मतदारसंघातील नेरे गावामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी गाव चलो अभियानाअंतर्गत भेट दिली होती। यावेळी एका वस्तीला भेट दिल्यानंतर तेथील नागरिकांनी त्यांना रेशन दुकानातून 5 किलो धान्याऐवजी 3 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू असे 4 किलोज धान्य मिळत असल्याचे सांगितले होते। त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी गावातील इतर लोकांसोबत चर्चा केल्यानंतर ही बाब खरी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्या अनुषंगाने तहसील कार्यालय पुरवठा शाखेतून प्रत्यक्षात किती धान्य वाटप होते याची माहिती तसेच 5 किलो धान्य देण्याऐवजी कमी धान्य नागरिकांना देण्यास कोण जबाबदार याचा तपास करून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आपण काय कारवाई केली याची माहिती द्यावी असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे।